श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर. पण तुम्ही मला लग्नाची मागणी करताय, चांगली गोष्ट आहे. मीही तुमच्या बरोबर लग्न करायला तयार आहे. पण मला सांगा, तुमचं पहिलं लग्न झालंय का? आणि जर झालं असेलच तर कोर्टातून ती फाईल आणून मला दाखवा म्हटली. नाही तर एक काम करा, एक तर तीच घरामध्ये राहील, नाहीतर मीच राहील. तेव्हाही तोच प्रॉब्लेम होता ना, आताही तोच प्रॉब्लेम आहे. ज्ञानोबराय म्हणतात, तृण अग्नी मिळे समरस केले तैसे नाम. तसं हे भगवंताचं नामचिंतन आहे. अनंत जन्माचे पाप जळतात. तुम्हाला माहिती आहे, श्रीमद भागवतामध्ये खूप छान कथा आलेली आहे अजामेळाची. रोज उठायचं, भिक्षा मागण्याकरता जायचं. जातीने ब्राह्मण, पण एकदा जात असताना पाहिलं, एका दारामध्ये ढोकून एक नर्तिका नृत्य करत होती. अजामेळ मोहित झाला आणि घरामध्ये जाऊन लगेच तिला प्रपोज केलं. लग्न करशील का माझ्या बरोबर? नर्तिका म्हटली, एरवी आम्हाला लग्नाची मागणी करणारं कोणी नाही म्हटली. पण तुम्ही मला लग्नाची मागणी करताय, चांगली गोष्ट आहे. मीही तुमच्या बरोबर लग्न करायला तयार आहे. पण मला सांगा, तुमचं पहिलं लग्न झालंय का? आणि जर झालं असेलच तर कोर्टातून ती फाईल आणून मला दाखवा म्हटली. नाही तर एक काम करा, एक तर तीच घरामध्ये राहील, नाहीतर मीच राहील. तेव्हाही तोच प्रॉब्लेम होता ना, आताही तोच प्रॉब्लेम आहे. अजामेळ म्हटला, तू एवढी सुंदर असेल मला पहिली बायको, काय काळजी करू नकोस, मी तिला घरामध्ये ठेवणार नाही. तू चल, कर माझ्या बरोबर लग्न. लग्न झालं, दोघांचं राहू लागले. कालांतराने त्या गावामध्ये संत महात्मे आले, साधू लोक आले. आणि आल्याच्या नंतर त्या साधूने गावकऱ्यांना विचारलं, एका माणसाला विचारलं, का हो बाबा, आम्हाला तुमच्या गावामध्ये आजच्या दिवस मुक्काम करायचंय, एखादं ब्राह्मणाचं घर आहे का? तो ग्रस्त जोरात हसला. साधूने अहो, आहे आमच्या गावामध्ये ब्राह्मण, पण तुम्ही तिथं थांबणार नाही का? काय झालं? अहो, आहे तो ब्राह्मण, पण तो भ्रष्ट झालेला आहे. तो भ्रष्ट झालेला आहे. साधूने सांगितलं, भ्रष्ट जरी झाला तरी तो श्रेष्ठ आहे. आम्ही त्यांच्याच घरी मुक्कामाला थांबणार. अजामेळाचा रस्ता दाखवून दिला, घरचा रस्ता. त्या ग्रस्ताने साधू लोक आले, दार वाजवलं. वाजवल्याच्या बरोबर नर्तकीने दार उघडलं. उघडल्याबरोबर पाहिलं, भगव्या कपड्यामध्ये साधू लोक घरामध्ये आलेले आहेत. त्यांचं आगमन आपल्या प्रांगणामध्ये झालेलं आहे. संस्कार होते, ती नर्तिका होती तरीही तिने हात जोडले, नमस्कार केला, दर्शन घेतलं. बाबा, काय सेवा करू मी तुमची? पण त्या अगोदर माझं तुम्ही ऐका. काय? मी एक नर्तिका आहे आणि हे भ्रष्ट झालेल्या ब्राह्मणाचं घर आहे. आमच्या घरामध्ये तुम्हाला जर काही दिलं तर आम्हालाही पाप लागेल आणि तुम्हालाही पाप लागेल. पण साधू लोक बोलायला लागले, म्हटले, माते भूक लागलेली आहे, नाही काही तर कोरडा सीधा तरी. कोरडा सीधा घेतला आणि त्याच दाराच्या बाहेर एक झाड होतं, तिथं आपलं स्वयंपाक केला आणि जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात अजामेळ आला. आल्याबरोबर पाहिलं, मी रोज लोकांच्या चोऱ्या करतो, दरोडे टाकतो, पण आज माझ्या दारामध्ये साधू आलाय. कोण आहे ते साधू? कोण पाहिजे तुम्हाला? कशाला बसला तिथं? मरायला आलात का? क्रूर स्वभावाचे माणसं, त्याच्या समोर साधू आणा नाही तर कोणी आणा, स्वभाव चेंज होत नाही. आल्याबरोबर त्याने ओरडला, कशाला आलात? मरायला आला का माझ्या दारामध्ये तुम्ही? निघा इथून, असं म्हणणार तर तेवढ्यात बायको पळतच आली बिचारी. ओ, कळत नाही का तुम्हाला? डोकं फिरलंय का तुमचं? ते साधू लोक आहेत, त्यांना असं बोलतात का? कितीही मोठा डाकू असला, बायकोचा आवाज आल्याबरोबर बिचारा पंक्चर झाला. आता महाराज मंडळींना माहिती आहे, आळंदीमध्ये असे बरेच आहेत. आडवं कुंकू लावतात, काही गोल कुंकू लावतात. इकडच्या गल्लीत फिर, तिकडच्या केस वाढून फिर.
माझ्या आळंदीमध्ये मुलींची संस्था आहे, 150-200 मुली मी सांभाळ्यात, काही फरक पडत नाही. एक जण म्हटलं का रे, म्हटलं तू इकडं तिकडं बोंबलत फिरतो, लग्न करून टाक ना. तो म्हटला ताई कोणत्या मुलीचं वाटोळं करायचं आहे. म्हटलं ते काळजीच करू नको, मी तुला अशी वाघीण आणून देते, तू जरी या गल्लीचा वाघ असतील पण तुझ्यावरती एकदा दुर्गादेवी बसवली की तू असा टेन्शन घेऊ नको. अजामेळाच्या पत्नीने आवाज दिला, कळतंय का तुम्हाला वाघारात? मी बसवलाय त्यांना. समजून सांगितलं. साधू लोक आलेत, असं बोलायचं नसतं, पाप लागतं. बिचारा काहीच बोलला नाही. जेवण झालं त्या साधू लोकांचं, तिथं बिचाऱ्याने आराम केला, शयन केलं. आणि दुसऱ्या दिवशी निघाल्याच्या नंतर अजामेळाला बोलून घेतलं. अजामेळ निघालो बरं का आम्ही, निघा ना मग लवकर, नाही तर मी तुमचा लोटा सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, निघा लवकर. अरे पण पद्धत आहे, ज्या घरी वारकरी जेवला जातो त्या घरी गुरुदक्षिणा असते, आम्हाला अपेक्षित आहे तू काहीतरी दक्षिणा द्यावीत. अजामेळ म्हटला, हे बघा तुम्हाला रात्रभर जिवंत ठेवलं हीच दक्षिणा आहे. म्हटलं तुम्हाला रात्रभर मी जिवंत ठेवलं ना हीच मोठी दक्षिणा आहे, बाकी दक्षिणाची काही काळजी करू नका, निघा म्हटलं, इथून अपेक्षा करू नका. परत पत्नीने आवाज दिला, म्हटल्या अपेक्षा करत आहेत तर द्या ना काहीतरी, काय मागणार आहे मागून मागून, आणि जर पैसे मागितले तर 1-2 दरोडे शिल्लक टाका, तुम्हाला काही नवीन आहे का, काय हरकत आहे का. अजामेळ म्हटला, मागा काय मागायचंय. संत बोलून गेले, हे बघा मी कालपासून आलोय, आम्ही कालपासून तुमच्या प्रांगणामध्ये आहोत, आम्ही पाहिलंय की तुमच्या पत्नीला दिवस गेलेले आहेत, तिच्या पोटामध्ये बाळ आहे, कालांतराने तुम्हाला मुलगा होणार आहे, दक्षिणा एवढीच मागतोय, फक्त त्या मुलाचं नाव नारायण ठेवा, एवढीच दक्षिणा आहे. साधू निघून गेले. कालांतराने अजामेळाला मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर त्याने ठरल्याप्रमाणे त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि सगळ्यात लहान मुलगा, खूप लाडका मुलगा, जिव्हाळ्याचा मुलगा, सारखा अजामेळ इकून तिकून आला की नारायण पाणी आण रे, नारायण भूक लागली रे, नारायण नारायण हे दे रे, नारायण ते दे रे, नारायण निघलो मी बाहेर, येतो का तू. नारायण नारायण म्हणून रोजचा त्याचा उपक्रम, रोज नारायण नारायण म्हणायचं. त्याचा अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर त्याला यमदूत घ्यायला आले. मला जळतीला बापे जन्मांतरीच्या याच्यावर सिद्धांत द्यायचा आहे. यमदूत घ्यायला आले आणि यमदूत घ्यायला आल्याच्या नंतर अजामेळ ओरडायला लागला मुलासाठी, ए नारायणा वाचव मला, वाचव, हे बघ हे यमदूत मला घेऊन जात आहेत, माझा प्राण ओढून नेत आहेत, नारायणा लवकर ये. नारायणा नारायणा असा आवाज दिला. ती हाक माझ्या भगवंतापर्यंत पोहोचली आणि भगवंताचे विष्णुदूत त्या ठिकाणी आले आणि विष्णुदूताचं आणि यमदूताचं भांडण सुरू झालं. यमदूत म्हटले हे आमचं गिराईक आहे, विष्णुदूत म्हटले हे आमचं गिराईक आहे. यमदूत म्हटले कस काय तुमचं गिराईक आहे. म्हटले याने एवढं पाप केलं, कोणतं पाप केलं नाही असं शिल्लक नाही, हा पापी माणूस आहे, आम्ही त्याला घेऊन जाणार आहे, ते पण ओढत नेणार आहे. म्हटलं विष्णुदूत म्हटले नाही नाही, हे तुमचं गिराईक नाही, हे आमचं गिराईक आहे, याने जरी आयुष्यभर पाप केलेत पण अंतकालीचे मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम, अंतकाळी त्याने भगवंताचं नामचिंतन केले म्हणून जळतील. अजामेळासारखं जन्मांतरीचं पाप या नामचिंतनाने जळालं. पण लोकांनी प्रश्न केला, हे नामचिंतन नेमकं करायचं कुठं. अभंगाचं दुसरं चरण. नलगती सायास जावे बनंतरा, नलगती सायास जावे बनंतरा, नलगती सायास जावे बनंतरा, नलगती सायास जावे बनंतरा, नलगती सायास
लगती सायास जावे वनंतरा न जावे वनंतरा. परमार्थ करत असताना परमार्थाचं वर्म माहीत पाहिजे बरं का. विषांतर करते थोडा. श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर.